बंगळुरूमधून मोबाईल चोरीचा एक अतिशय संवेदनशील असा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. रस्त्यावर चालणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून पडणाऱ्या चोराला त्याच्या कर्माची शिक्षा त्याला अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मिळाल्याचे नेटकरी म्हणत आहेत. हृदयविकाराचा रुग्ण असलेल्या या चोराने त्याच्या एका साथीदारासह मोबाईल चोरीची घटना घडवून आणली होती. पण स्कूटीवरून पळून जाताना तो अचानक अपघाताचा बळी ठरला आणि त्याचा मृत्यू जागेवरच झाला. मृत व्यक्तीचे नाव जुनेद असल्याचे म्हटले जात आहे. पहिल्यांदा चोरी करणाऱ्या 18 वर्षीय जुनेदला पकडले जाण्याच्या भीतीने प्रचंड घाम फुटला. रस्त्यावरून जाणारा एक मजूर त्याच्यासाठी काळ बनवून उभा राहिला होता. अपघातानंतर जुनेद उठून 250 मीटर अंतरापर्यंत पळाला असेल तेवढ्यात तो पुन्हा खाली कोसळला आणि नंतर पुन्हा उठलाच नाही, कारण त्याचा मृत्यू झाला होता. बेंगळुरूमधील वर्दळीचे ठिकाण असणाऱ्या कब्बनपेठ भागात ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये बाईकवर असलेले 2 तरुण एका व्यक्तीचा पाठलाग करतात आणि वेगाने त्याचा मोबाईल फोन हिसकावून पळू लागतात. पीडित व्यक्तीचा आरडाओरडा ऐकून लोकांनी बाईकचा पाठलाग केला. चोर चोर ओरडत पडणाऱ्या चोराला पाहून तिथून जाणाऱ्या एका मजुराने आपल्या खांद्यावरील पोते जुनेदच्या स्कूटीवर फेकले. त्यामुळे दोघेही फुटपाथवर पडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मजुराच्या पोत्याला धडकून स्कूटीवरून खाली पडलेले दोन्ही तरुण फुटपाथवरून पळू लागले. पण सुमारे 250 मीटर अंतरावर मृतक जुनेद अचानक पुन्हा फुटपाथवर कोसळला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांचे म्हणणे आहे की मृत व्यक्तीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती, पण त्याचा साथीदार अरबाज हा सराईत गुन्हेगार असून त्याचा आधीही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. अरबाजला नंतर शोधून अटक करण्यात आली आहे. जुनेदच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार तो हृदयविकाराचा रुग्ण होता आणि त्याच्या हृदयाला कोरोनरी स्टेट म्हणजे धातूच्या तारेची जाळीदार ट्यूब जी हृदयाच्या ब्लॉक झालेला नसा मोकळा ठेवण्यासाठी बसवली जाते ती लावण्यात आली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असेल. पोलिसांनी जुनेदच्या मृत्यूची नोंद अकस्मात डेथ म्हणून केली आहे.